नमस्कार, FS न्यूजवर आपण पाहत आहात शिरूरमधील भव्य आणि दिव्य आध्यात्मिक सोहळ्याचा विशेष रिपोर्ट। प्रभू श्री रामलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरूर नगरीत सध्या हर हर महादेवचा जयघोष दुमदुमत आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून रंगणाऱ्या श्री शिव महापुराण कथेच्या श्रवणासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक शिरूरमध्ये दाखल होत आहेत। याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी 24 तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। दिनांक 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत हा भव्य आध्यात्मिक सोहळा पार पडत आहे। तब्बल 30 एकराहून अधिक जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात लाखो भाविक एकाच वेळी बसून कथा श्रवण करणार आहेत। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। हर हर महादेवच्या जयघोषाने शिरूर नगरी दुमदुमून गेली आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीची दखल घेत विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विशेषतः आरोग्य सेवेवर भर देण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदी यांच्या वतीनं 7 दिवसांसाठी 24 तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोहळ्याचे प्रमुख संयोजक प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांच्याकडे ही रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली आहे। कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी आणण्यात आलेली ही रुग्णवाहिका आज पुन्हा एकदा समाजसेवेच्या कार्यात पुढे सरसावली आहे। यावेळी प्राध्यापक सतीश धुमाळ, संजय बारवकर, रमेश दसगुडे, योगेश महाजन, सागर नरवडे, अनिल घावटे, गणेश खोले, अभिजित पाचरणे, धरमचंद फुलफगर, प्रवीण दसगुडे, किरण पठारे, अरुण घावटे, सुनील धाडीवाल, विनोद धाडीवाल, अभिजित आंबेकर, संदीप बिहानी, असलम सय्यद, रवी आढाव, किरण बनकर, अशोक काळे, संतोष शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते। भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम म्हणजेच शिरूरमधील हा श्री शिव महापुराण कथा सोहळा। फिरोज सिकलकर, FS न्यूज, शिरूर। हर हर महादेव। गेल्या काही वर्षापूर्वी कोरोनाच्या कालखंडामध्ये सुरू केलेला उपक्रम आरोग्याचा आज त्याचा उपयोग या ठिकाणी प्रकाश भाऊंनी जे देशात मोठं असतो उपक्रम, तर तो शिरूरमध्ये आपल्या शिरूरकरांना होतोय। मोठं भाग्य आपल्या सगळ्यांचं की आपल्या रामलिंगाच्या या पुण्यभूमीत एवढा मोठा कथा उद्यापासून सुरू होत आहे। महाराष्ट्रभरातून देशभरातून लोक आत्ताच यायला लागलेले आहेत। म्हणजे आत्ताच आपण बघितलं रोडला प्रचंड गर्दी आहे। त्यामुळं ज्यांचे इतर ॲम्ब्युलन्स असतील, डॉक्टरांचे असतील, हॉस्पिटलचे असतील, इथं उभं राहण्यापेक्षा ते इथं ठेवल्या उभ्या, तर तिथं गरज लागल्यावर तिकडे बोलवा, पण ते इथे त्याची सेवा होऊ शकेल तशी गरज पडू नये। आपण सगळ्या हा निर्विघ्नपणे जे धुमाळ सर बोलले आता तेच परत बोलायचं म्हणल्यावर सगळ्यांचा वेळ जास्त घेत नाही। मराठा समाजाला प्रकाश भाऊ धन्यवाद दिले पाहिजे, कारण म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा उपक्रम केला आणि लोकवर्गणीतून हा उपक्रम झाला। काय धडपड करत लोकवर्गणी करत चळवळी टाईप त्याला राबवलं। प्रकाश भाऊंचं आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे, पण असं सगळे माझ्या एकट्याचा प्रोग्राम नाही, सगळ्यांचा आहे। सगळे मिळून आपण साजरा करतोय। शिरूर शहर पंचक्रोशी सर्व आपण आपल्या सर्वांच्या मिळून आपण हा साजरा करतोय। हा फक्त धारीवाल परिवाराचा प्रोग्राम नाही आहे। काहीतरी नाम मात्र कोणाचं नाव द्यावं लागतं म्हणून आमचं नाव दिले, पण ह्याच्यात सर्व गावकऱ्यांचा, पंचक्रोशीचा, शिरूर शहराचा सर्वांचा आशीर्वाद आणि सहवास आहे। धन्यवाद।